आणि अजित पवारांच्या निधनानंतर दोनही राष्ट्रवादींमध्ये सर्वाधिक चर्चा कशाबद्दल झाली असेल ती ते दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात झाली। आज जेव्हा रोहित पवारांनी मतदानानंतर संवाद साधला माध्यमांशी तेव्हा अर्थातच विलीनीकरणाच्या मुद्द्यालाही त्यांनी स्पर्श केला। जर विलीनीकरण झालं असतं तर 2029 साली अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असते असं विधान रोहित पवारांनी केलं। पण रोहित पवारांच्या विधानाला भाजपनं कसं उत्तर दिलंय तेही आपण पाहूया। दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या। अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं। अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते। रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।